गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आता चहा बिस्किट खाते. काय झालं तुला खायचे? उद्या दिले. पायल बनवते डोसा. आम्हाला आधी व्हिडिओ बनवायची आठवण नाही राहिली, तर मी आता स्टार्ट केलं व्हिडिओ बनवायला. कारण तसं त्यांच्यामध्ये आम्हाला ना आठवण नाही राहत ब्लॉग बनवायची. ते नुसते किटकिट करतात त्यामुळे आठवण नाही राहत. तर बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की मला डोसा जमतो की नाही. या सगळ्यांनी डोसा खायला. दिसतंय का माझा चेहरा? अजिबात नाही. इथून बघून घ्या असतं. त्याच्यासोबत मी बनवली आहे ही बटाट्याची चटणी. या मग पटापट डोसा खायला. बनवता बनवता खाते. डोसा माझा ना फेवरेट आहे. मला डोसा इतका आवडतो ना. सकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर पायलने पोळ्या टाकायला घेतल्या. घाईघाईमध्ये सकाळचा जास्त काही क्लिप्स घेता नाही आला. तर आज आमच्या गलीत मेहंदीचा कार्यक्रम आहे. सॉरी, हल्दीचा कार्यक्रम आहे. आणि माझ्या दीदीने आज पण तिथली ब्राईड घेतली आहे. तर आम्हाला तिचा मेकअप करायला जायचं आहे. त्यासाठी आम्ही रेडी होतोय. आमच्या बाजूमध्येच ते घर आहे. तिथे जायला एवढं काही रेडी व्हायची गरज तर नाही आहे. पण मी सकाळपासून आंघोळ नाही केली. ती आता आंघोळ केली. बाजूला कोणाच्या घर आहे? सगळ्यात आधी आता आम्ही खुशीच्या घरी जाऊ. तर उन्हात जायचंय त्यामुळे सनस्क्रीन लावायची मला थोडीशी. माझं मॉइश्चरायझर संपलंय गाईज. कारण मी आणते आणि सगळे लावतात. उन्हात जायचंय खुशीच्या घरी. एवढं ऊन असतं डायरेक्ट डाब्यावर ऊन येतं खाली घरामध्ये. काय चालू काय करा ना तो म्हणा का? ध्रुव बाय हाय. ध्रुवला गारा मान चार्जर सुद्धा सोबत लिहिली फिरान मी डायरेक्ट चार्जिंग नाही मोबाईल मध्ये. बघू शकता तुम्ही चार्जर सुद्धा सोबत घेऊन फिरते मी. हॅलो गाईज. तर आता आम्ही खुशीच्या घरी आलो आहे. आमची ब्राईड अजून पण आलेली नाही आहे. तर तोपर्यंत आम्ही आता आराम करतोय. आम्ही तर तशीला मोबाईल बघायचा आहे. त्याने माझ्या हातात मोबाईल बघितला की त्याला लगेच मोबाईलच बघायचा असतो. हाय हाय. तर आम्ही खूप बोर होत होतो. तर आम्ही आधी थोडा लुडो वगैरे खेळला. तरी आमची ब्राईड अजून आली नाही. तिला यायला अजून उशीर आहे. तोपर्यंत आम्ही अजून टाइमपास करू काही नाही. आम्ही बोर होतोय. आम्ही काय करू मला तुम्ही सांगशाल का जरा? काय झालं गं खुशी? तू दिसत नाही ना गं खुशी. काय गं बाई आपले ब्राईड केव्हा येणार आहे? ब्राईड अजून आलेली नाही. यायला लागेल तिला. गाव जवळ आहे म्हणून लेट येणार आहे ते. आम्ही केव्हाची वाट बघतोय. बघा तू बाहेर दिसलाय. मला मोबाईल कोण पाहिजे? किती जाडी दिसलं नाही व बारीक आहे भाऊ. तर ते आपण लोकच विचारलं कशी बेबी. खुशी राहिली होती. येड्याची जत्रा येड्याची जत्रा येड्याची जत्रा. दीदी रोज एक ही जण आहे खास. खायला का रात्री? सकाळ ना
लागली नाही का? जर कुणाला ज्वेलरी लागत असेल तर ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. तर अजून नवरी बाई तर काही आलेली नाही आमची. आम्ही तिचा साज बघतोय हळदीचा. जर कुणाला हळदीसाठी हा साज लागला एक एक वस्तू सांग हे काय ते काय असेल, तर दीदीला DM कर जा. दीदी भाड्याने पण देते. तर हा आहे नेकलेस लांबवाला. हा जवळ खाली हे हातातले आहेत आणि हा चोकर. जर तुम्हाला भाड्यावर पाहिजे असेल तर दीदी देते. दीदीला नक्की DM कर. मी तिची ID मेन्शन करू. ही बिंदी आहे का? ही बिंदी आहे ना? अशी नको लावजो बाई. नाही ग बाई, ही पट्टी ना अशी टाकायची. इथं पप घ्यायचे, लक्षात घे. इथं पप घ्यायचे म्हणजे ती पट्टी दिसत नाही, फक्त वन साइड. हा बरोबर आहे. छान आहे का व्हाईट साडीवर? छान दिसेल. थोडंसं आहे ना, माझ्याकडून शिकून घेत जाय. मी तुझ्याकडून थोडंसं शिकून घेते. ठीक आहे ठीक आहे ठीक हे earrings आहेत का गं? आहे. छान आहेत ग. एकदम मस्त 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 मस्त. ही रिंग आहे. वा वाव रिंग किती छान आहे बघा. डबल आहे. दोन आहेत. दोन रिंग आहेत गाईस. नक्की मस्त आहे ना उद्या. हा ना? अशी लावली का बाहेर? काही वाटत नाही पण एवढं. बापरे, एवढं खुश वा मला. बापरे, वाव मस्त वाटत नाही? नाजूक आहे. उलटी राहिली ती पण. हा इकडे नसतं. नाही. हा, माशीच लाईन आम्ही बरोबर. तशीच लाल होती. पहिले ना हा बागदार वर होता. वाव बिंदी तर खूपच छान आहे. डायरेक्ट तुझ्या चेहऱ्याला खूपच सूट होते ती. हा आवाज येतो. म्हणजे हा आहे दुसरं. मेहनत घरी आवश्यक इथं जोड असते ना. जॉईन करते टाइमवर नाही म्हणजे ते मी सर पैसे घेतो. नो बेबी ऐसा नहीं करते बेबी. ऐसा नहीं करते बेबी. अब तुम रख दो, जल्दी जल्दी रखो. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. सगळे आहेत, फक्त ब्राईडच नाहीये. ब्राईडची वाट बघत बघत आम्हाला झोप लागते आता. पण ब्राईड काही येत नाही. आमची ब्राईड अजून आली नाही. मग आम्ही घरी आलो. बघा तशी रडतोय आता. मावला ए बाय आपण खेळू. ए बाय इकडे बघ. दीदी आणो. दीदा ए आण टाक त्याच्यात टाक. ए बाय इथे ठेवायचा. हा इथे ठेवायचा. अरे 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 असे ठेवायचं असतं ते. ठेवा पटकन ठेवा. गर्दी खायची. बेटा तू पण मला. तू पण जोड घे. ते त्याच्यात जोड. याच्यात जोड. आणि नीट जोड. अजून बाकीचे कुठे गेले? आम्ही दे. तर आमचं चालू इथे चहा पिणं. दीदीला कप धुवायचा कंटाळा येत होता, तर आम्ही प्लेटमध्ये चहा पितोय. तुम्ही पण असं प्लेटमध्ये चहा पिता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण प्लेट मध्येच पिते. काय करते ग तू? मी उभी आहे. काय पण का उभी आहे? पण आता ब्राईडची वाट बघते. सकाळपासून वाट बघतोय पण ब्राईड अजून आली नाही. ताई मस्त दिसराय ना आज. काय लावस मी वस्तू तोंड. काहीच नाही लावत. ताई म्हणे काही लावत नाही म्हणे. मग काय लावस मी करायची? तू पार्लर करेल लावस होशी काही आम्ही सांगत नाही. म्हणून तोंडाला कितला डाग येत सांग मला काही माहिती. इकडे बघून घ्या बरं. ब्लॉग चालू आहे बरं. हाय तर करा काय बाहेर. सोन दीदी
ब्राईडची वाट बघून बघून आम्ही सगळे थकून गेलो, पण तरी ब्राईड आली नाही. सगळे वाट पाहताय ब्राईडची. खुशी जास्त पाहताय तू. जवळच गाव आहे तरी अजून येत नाही. 3:30 वाजले तरी ब्राईड अजून आली नाही आमची. आता केव्हा येईल बघू आता. मी टाकते सर. दीदीचा झाला मेकअप. आता मी खुशी करते. मी पण ड्रेस वगैरे चेंज केला. तुला काजल लावायची आहे का? माझं पण झालाय मेकअप. नो मेकअप लुक केलाय आम्ही. मी आयलाइनर लायलंच नाही. मी लाईतच दीदी. दीदी मी झाला माझा मेकअप. आता फक्त काजळ बाकी आता लावायचं. माझे इयरिंग्स घालून घालून इतरवून तरी आता काजळ लावते. ही बघा एक इकडे इतरवती. तू काय करते असं? आयब्रो डिफायनर करायला हो पागल. आयशा काही बी बोललेच जाय शानी. मग बहिणी तू बहिणी. हा ना मग. तरी मेकअप आर्टिस्टचा मेकअप करते पायल. ही आर्टिस्ट आहे आणि तिच्याने आयलाइनर निघत नाही. कोण मी? क्लास करेल. सॉरी मला आयलाइनर लावता येत नाही ना, म्हणून मी तिला लावायला लावते. असं आहे का? तू तर आर्टिस्ट आहे ना, तुला लावता येतं ना. दुसऱ्याला लावता येते, मला स्वतःला जमत. असं आहे. मेकअपचं साहित्य वगैरे सगळं रेडी आहे, फक्त ब्राईड नाही आहे. यांनी आता सायडरचाच मेकअप करायला सुरुवात केली, कारण ब्राईडने ग्रूमसोबत सगळ्यांनाच वेट करायला लावलं आहे. त्यामुळे आता वेट करावाच लागणार आहे. केव्हा येते केव्हा नाही ते पण माहीत नाही. आणि वेट केल्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही, कारण नवरी आणि नवरदेव सर्वात मेन असतात आणि तर मग सगळंच लेट होतं. आधी चेहऱ्याचा मेकअप कर. डोका हात ठेवती ना तू खराब कर टाकशील. नाही तुम्ही डोका ठेवणारच नाही ना मग. तर पायल करते हे क्रम्पिंग. सायडर्सचा मेकअपसुद्धा डन झाला, तरीसुद्धा ब्राईडचा अजून काहीच पत्ता नाही. अजून किती वेळ वाट बघावी लागेल काय माहिती. आमची नवरी बाई एवढा काय वेळ घेते काय माहिती. तर फायनली आता आमची ब्राईड आली आहे. तिचा पण क्लिप घेते मी 4 मिनिट. सो गाईज फायनली इंतजार की घडिया ख़त्म हुई. नवरीची एंट्री झालेली आहे आणि आता मेकअपला सुरुवात करायचं आहे. देखलाय कसा पैशांना. हा मुलगा त्याच्या मम्मीला परेशान करतोय. मेकअपचा किट खराब करतोय तो. इकडे बघ रे, थोबाड दाखव तुझं. तर फायनली ब्राईडचा मेकअप चालू झाला आणि तेवढ्यात सगळ्यांचे कॉल यायला लागले की मेकअप झाला का, मेकअप झाला का. कसं काय होणार एवढ्या लवकर, कारण ब्राईडच उशिरा आली तर मेकअप पण उशिराच होणार ना. आणि ही बघा आपली पायल स्वतःला कशाबद्दल शाबाशी देते तेच नाही माहीत. मेकअप तर चालूच होता, पण सोबत खुशीची आणि पायलची मस्तीसुद्धा चालू होती. ते कुठल्या सिच्युएशनमध्ये सिरियस नाही राहू शकत. प्रत्येक गोष्टीत मजाक 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 मस्ती नुसतं तेवढंच चालू राहतं त्यांचं. आणि मध्ये मध्ये करते जास्त, म्हणजे मेन तर पार्लर वाली ही आहे, पण आम्ही तर मध्ये मध्ये 2 मुलींनी का शानपणा करणार आहे. तर खुशी म्हणे आरशात थोडी शान मारून घेऊ म्हणे, तर आम्ही शान मारतो आहे आरशात. हा मागचा लाईट उड्या आणि थोडं काळे दिसतोय, पण आमचा कलर गोरा आहे बरं. कुणाचं काही आणि याचं वेगळं चालू होतं. काय करत होता काहीच समजत नव्हतं आम्हाला. तर नवरीचा मेकअप चालू होता, तेवढ्यात आम्ही तिचा चुडा सेट करून ठेवला, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी होता. तर आता आमचा ब्राईडचा सगळा मेकअप झालाय, फक्त लिपस्टिक बाकी आहे. तर दीदी लिपस्टिक लावते. लिपस्टिक लावल्यानंतर आम्ही तिचा तुम्हाला फायनल लुक दाखवू. कमेंटमध्ये सांगा की
आमच्या ब्राईडचा मेकअप झालाय. आता तिला विचारू आपण, तिला मेकअप कसा वाटला तुला मेकअप? छान वाटला मला. आता आमची ब्राईड गेली. आता आम्ही पण जातो घरी. आता उद्या पण आम्ही मस्त ब्लॉग बनवू. तर ब्राईडचा मेकअप वगैरे करून आम्ही आलो इकडे. ब्राईड तिकडे हळदी लावायला गेली आणि आम्ही घरी आलो स्वयंपाक करायला. कारण माझी मम्मी पण तिथे गेली होती. मी पण ब्राईडचा मेकअप करायला मदत करत होती. त्यामुळे आमचा स्वयंपाक राहिला होता आणि दीदी तशूला आणि धुला सांभाळत होती. तर आता मी स्वयंपाक करते. आता जेवण वगैरे करू. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर तशू आणि धुला ताप कसं काय चढलं ते औषध दिलं समजलं तुला? नाही. त्यांना नेलं तू पेतो का डॉक्टरकडे ध्रुव? आणि औषध दिलं तर ते खूप रडत होते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.